आव्हान त्या ठिकाणी उरलं असं वाटत नाही. धुळ्यामध्ये देखील भाजपची ताकद खूप मोठी दिसते. तिकडे भाजप विरुद्ध बाकीचे सगळे असं चित्र दिसतंय. इथलं मतविभाजन भाजपच्या फायद्याचं ठरेल की विरोधकांना लाभ होईल त्याचा? या ठिकाणी नाशिक सारखीच परिस्थिती आहे. भाजपानं धुळे शहरामध्ये जेवढे प्रबळ विरोधक होते, वेगवेगळ्या पक्षातले, महाविकास आघाडीतले असो, शिवसेनेतले असो, त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादीतले असो, ह्या सगळ्यांना महापालिकेच्या पूर्वीच वर्षभरापासून त्यांनी त्यांचे पक्षप्रवेश करून घेतले. ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्यांनी त्या पक्षातले उरलेले जे प्रबळ विरोधक त्यांचे होते, त्यांनाही त्यांनी आपल्या गळ्याला लावण्यात यश मिळवलं आणि त्याच्यामुळे आता असं झालं, की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे किंवा त्या महाविकास आघाडीकडे फारसे प्रबळ किंवा तुल्यबळ उमेदवारच उरले नाहीत आणि त्याच्यामुळे भाजपची शक्ती आज जरी चांगली दिसत असली, तरी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झालेली आहे आणि त्यांनी जातीय समीकरणांचा आधार घेत भाजपची कोंडी करण्याचा मात्र या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामुळे आज भाजप तरी काही जागांवर या ठिकाणी कोंडीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. निखिलजी, पण इकडे पण